कृपया हेलिपॅडवरची अचानक आपण पाहतो की या ठिकाणी उतरलेले आहेत. काही वेळेचे सगळ्यात पूरग्रस्ताची परिस्थिती आहे ती पूर्ण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. परिस्थिती जी आहे त्या बचाव करायची आहे. एकूणच आपण पाहतो की या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते पुराचं घुसलं. अनेक लोकांना एअर लिफ्ट करावं लागलं. त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत. ते मुख्यमंत्री सुरुवातीला आपण पाहतो की निमगाव या ठिकाणी जातील आणि त्याच्यानंतर दारफळ या ठिकाणी जातील. दारफळ या परिसरात आपण पाहतोय की जवळपास अनेक लोकांना या ठिकाणी एअरलिफ्ट करण्यात आलेलं होतं. एकूणच आपण पाहतो ही दृश्य थेट आपण बघू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याची ही दृश्य आपण बघतोय. एकूणच आपण पाहतो की अशा परिस्थितीत कशा प्रकारे मदतीची जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाईल, कशा प्रकारचं आश्वासन दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण एकूणच आपण पाहतो की सध्याच्या घडीला या माडाच्या हेलिपॅडवर रणजित मोहिते पाटील आहेत, मोहिते पाटील सत्ताधारी या ठिकाणी आलेले आहेत. एकूणच आपण पाहतो की गोळे देखील पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. एकूणच आपण पाहतो की आज पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री लातूरकडे जातील. पण एकूणच आजच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री कशा प्रकारचं आश्वासन देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. असं ते आपण पाहतो अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकूण परिस्थितीची आल्यानंतर आपण पाहतो हेलिपॅडवर पहिल्यांदा अधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्न करतात आणि त्याची माडा हेलिपॅडवरची आहे. काही वेळेतच आणि त्याच्यानंतर टाटा दिलो त्या सुरू केलं. सुलतानपूर आणि त्याचबरोबर तांदूळवाटीने परवा राज्य मी सगळे वाकावमध्ये तर 59 लोकांना चाललं होतं. आता पुन्हा ते गेल्या शेवटमध्ये एक माणूस का लढत होता त्यांना आपण आपल्यासाठी मेसेज आला होता की मोहोळसाठी आणखी पुढे त्याचं घाटी चालू आहे ते दोघांमध्ये ते पण पुढे आज खाली काढले. तर बाकी मध्ये काल कर्नाटक बाकीचे खाली तेवढं हे जनमाडा निमगाव तरडगाव पितरगाव आणि सांगोगावमध्ये काल होती आणि
वागाव कसं लोक अराउंड 5 किलोमीटर टँकर पाणी जळगावात म्हणजे सर थोडंसं साईड थोडं सरका चला चला साहेब ते साईड चला 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 चला